इतिहासात ना काही जन्म हे फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित नसतात, ते एका संपूर्ण युगाची सुरुवात ठरतात। आज आपण अशाच एका जन्माची गोष्ट जाणून घेणार आहोत। एक असा जन्म जो झाला होता प्रचंड धामधुमीच्या आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात। ही गोष्ट आहे शिवनेरी किल्ल्याची आणि तिथे घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेची। जरा विचार करा, एक असा काळ जिथे एकही दिवस शांततेचा नाहीये, सगळीकडे फक्त अशांतता, अस्थिरता आणि युद्धाचं सावट, अक्षरशः भीतीचं वातावरण। पण अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली होती? काय घडत होतं तेव्हा? तर या धामधुमीचं मूळ कारण काय होतं? हा सगळा राजकीय संघर्ष नेमका कशामुळे सुरू झाला होता? चला जरा खोलात जाऊन पाहूया। त्यावेळी दख्खनवर म्हणजे आपल्या या प्रदेशावर एकाच वेळी दोन मोठी संकटे आली होती। म्हणजे बघा, उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान एक मोठी फौज घेऊन दख्खन जिंकायला निघाला होता आणि त्याच वेळी दक्षिणेकडून विजापूरचा आदिलशहा सगळी गावं, शहरं अक्षरशः उद्ध्वस्त करत सुटला होता। म्हणजे विचार करा, काय अवस्था असेल, अगदी कात्रीत सापडल्यासारखी। आणि ह्या सगळ्या हल्ल्यांचं मुख्य लक्ष काय होतं माहितीये? पुणे, शहाजीराजांची स्वतःची जहागिरी। आदिलशहाने तर पुणे अक्षरशः जाळून उद्ध्वस्त करून टाकलं होतं। त्यामुळे आता ही लढाई फक्त राज्यासाठी उरली नव्हती, तर ती शहाजीराजांच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई बनली होती। आता या सगळ्या राजकीय वादळात शहाजीराजे स्वतः एका खूप मोठ्या पेचात सापडले होते। त्यांची अडचण नेमकी काय होती? त्यांची परिस्थिती म्हणजे अगदी इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती। एका बाजूला मुघलांची ती अफाट ताकदीची फौज आणि दुसऱ्या बाजूला आदिलशाहीचं सैन्य। आता या दुहेरी संकटातून मार्ग कसा काढायचा, हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता। आणि हे सगळं कमी होतं की काय, म्हणून या युद्धाच्या आणि सततच्या धावपळीच्या काळात त्यांच्यासमोर एक अजून मोठी चिंता उभी होती। त्यांची पत्नी जिजाबाई त्यावेळी गरोदर होत्या आणि अशा परिस्थितीत त्यांना एका सुरक्षित जागेची खूप जास्त गरज होती। आता यातूनच तो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला की अशा जीवघेण्या परिस्थितीत, या सततच्या धावपळीत जिजाबाईंना सुरक्षित ठेवायचं तरी कुठे? कोणती जागा सुरक्षित होती? आणि या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका किल्ल्यामध्ये होतं। तो किल्ला म्हणजे शिवनेरी। या अशा कठीण परिस्थितीत शहाजीराजांना आठवण झाली ती पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्याची। त्यांच्या डोक्यात लगेच विचार आला की हो, हीच ती जागा आहे जी सर्वात सुरक्षित आहे। पण शिवनेरीच का निवडला असेल? अहो, कारण तो किल्ला साधासुधा नव्हता, तो एक अभेद्य किल्ला होता। विचार करा, चारही बाजूंनी उंच कडे, एकदम भक्कम तटबंदी आणि मजबूत दणकट दरवाजे, म्हणजे शत्रूसाठी हा किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्यच होतं। आता किल्ला तर मजबूत होता, पण तिथला किल्लेदारही विश्वासू असायला हवा, बरोबर? आणि इथेच नशिबाने साथ दिली। शिवनेरीचे किल्लेदार होते विजयराज, आणि ते भोसले घराण्याच्या नात्यातलेच होते। त्यांनी कसलाही पुढचा मागचा विचार न करता जिजाबाईंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली। आणि तेव्हा कुठे शहाजीराजांच्या जीवात जीव आला असेल। आणि मग तो दिवस उजाडला, एक असा दिवस जो पुढे जाऊन मराठ्यांचा इतिहास बदलणार होता, तो सोन्याचा दिवस। जरा या प्रसंगाची कल्पना करा, किती विलक्षण आहे हे। एका बाजूला शहाजीराजे जिजाबाईंना शिवनेरीवर सुरक्षित ठेवून मुघलांशी लढण्यासाठी रणांगणात उतरले होते, आणि त्याच वेळी दुसरीकडे शिवनेरी किल्ल्यावर एक नवीन इतिहास घडत होता। तिथे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली। जिजाबाईंनी एका मुलाला जन्म दिला। तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630। तिथीनुसार सांगायचं तर फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551। हा दिवस इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला। विचार करा, किल्ल्याच्या बाहेर युद्धाचा आगडोम पेटला होता, आणि आत शिवनेरीच्या नगारखान्यात मात्र सनई चौघड्यांचे मंगलसूर घुमत होते। एका बाजूला मृत्यूचं तांडव, तर दुसऱ्या बाजूला नव्या जीवाचं आगमन। याच पवित्र क्षणी किल्ल्यावर आनंदी आनंद पसरला। तर या मुलाच्या जन्माने सगळ्या किल्ल्यावर चैतन्य पसरलं। पण आता प्रश्न होता नावाचा। त्याचं नाव काय ठेवलं गेलं, आणि त्या नावामागे काही खास कारण होतं का? मग बाळाचं नामकरण झालं, आणि ज्या शिवनेरी किल्ल्याने आई आणि मुलाला सुरक्षित आश्रय दिला, त्याच किल्ल्याच्या नावावरून त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं, शिवाजी। खरंच एका व्यक्तीचं आणि एका जागेचं इतकं अटूट नातं इतिहासात फार क्वचित बघायला मिळतं। विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? एका किल्ल्याने फक्त सुरक्षित आश्रय दिला, पण त्या एका कृतीने इतिहासाला काय मिळालं? फक्त एका सुरक्षित जागेमुळे संपूर्ण भारताचा इतिहास कसा बदलला याचा विचार नक्की करून बघा।